हे असं असल्यावर दोन पायांची कुत्र्यांची पिल्ले नाहक मारणारच. मुख्यमंत्र्यांचा तो फोटो शेअर करत संजय राऊत यांचा हल्ला. गृहमंत्री देवेंद्रजी यालाच म्हणतात गुंडांना गुंडांसाठी चालवलेलं राज्य. गंभीर गुन्हे असलेला आदरणीय व्यंकट मोरे मुख्यमंत्र्यांसोबत आरामात सेल्फी घेत आहे. मुख्यमंत्रीसुद्धा खुशीत दिसत आहेत. हे असे असल्यावर दोन पायांची कुत्र्याची पिल्ले नाहक मारणारच अशा शब्दात संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. महाराष्ट्रात गुंडांचे राज्य आहे असा आरोप करत संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून रोज एक फोटो ट्विट करत आहेत. मुख्यमंत्र्यांचा राज्यातील अनेक गुंडांसोबतचे हे फोटो ट्विट करत राऊत यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले होते. त्यातच आज त्याने आणखीन एक फोटो ट्विट करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. गुरुवारी संध्याकाळी दहिसरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यानंतर आरोपी मॉरिसने स्वतःवरही गोळीबार करून आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजलेली असून विरोधी पक्षाकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीका करत राजीनाम्याची मागणी करण्यात आली. सरकारला धारेवर धरलेलं असताना उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रतिक्रिया दिल्याने गदारोळ माजला. विरोधी पक्षांची सध्याची स्थिती अशी आहे की एखाद्या गाडीखाली श्वान आला तरी ते राजीनामा मागतील असं ते म्हणाले. त्यांच्या या विधानाचा दाखला देत शिवसेना नेते संजय राऊत यांनी हा फोटो ट्विट करत त्यांना खडेबोल सुनावले. महाराष्ट्रामध्ये गृहमंत्री कुठे आहेत ही आता आम्ही जाहिरात देतो, लापता. कुठे आहेत गृहमंत्री? मुख्यमंत्र्यांचा काल वाढदिवस झाला असं कळलं. सेल्फी वगैरे घेतलेले आहेत गुंडांबरोबर, आधीचे नंतरचे. आणि काल मला असं कळलं की त्यांनी कोणाला फोटोज काढू दिले नाहीत. फोटो आणि व्हिडिओ बॅन होता काल, बरोबर ना? पण तरी सुद्धा ते आमच्याकडे आहेत. काही फोटो. कोण भेटले, डॉन कोण होते, माफिया कोण होते, मर्डरर कोण होते. पण ठीक आहे, महाराष्ट्रामधली कायदा आणि सुव्यवस्था हा सध्या अत्यंत चिंतेचा विषय आहे. आणि त्याहीपेक्षा या महाराष्ट्रावरती एक निष्क्रिय गृहमंत्री लादले आहेत, हा त्यापेक्षा चिंतेचा विषय आहे. काल पुण्यात जिथे अजितदादा पवार तुमचे पालकमंत्री आहेत, काय झालं काल आपण पाहिलं असेल. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, ॲडव्होकेट असीम सरोदे, विश्वंभर चौधरी हे या राज्यातले सामाजिक चळवळीतले 3 प्रमुख लोक, पत्रकार, वकील, सामाजिक कार्यकर्ते, हे या राज्यामध्ये निर्भय बनो आंदोलनाच्या माध्यमातून ठिकठिकाणी सभा घेतात. अनेक ठिकाणी त्यांच्या सभा उधळायचा प्रयत्न केला, त्यांना धमक्या देण्यात आल्या, त्यांना जीवे मारण्याच्या संदर्भात काही प्रयत्न झाले या काळात. पण काल मात्र लोकमान्य टिळक आणि महात्मा फुले यांच्या पुण्यात हे निर्भय बनो आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या या 3 लोकांवरती जो हल्ला झाला, निर्घृण हल्ला झाला, त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न झाला, त्याचा धिक्कार करावा तेवढा थोडाच. भारतीय जनता पक्ष शेवटचा घटका मोजतोय आणि त्यांनी भाडोत्री गुंडांना सुपाऱ्या देऊन अशा प्रकारे हल्ले करायला सुरुवात केलेली आहे, हे स्पष्ट दिसत आहे. निखिल वागळे, ॲडव्होकेट सरोदे आणि विश्वंभर चौधरी हे काल बालंबाल बचावलेले, त्यांना ठारच मारायचं होतं. हा काय प्रकार आहे? हे जे 3 नेते आहेत, हे 3 सामाजिक कार्यकर्ते आहेत, हे फडणवीसांना का कुत्र्याची पिलं वाटली काय? ते जे म्हणतात गाडीखाली कुत्र्याचं पिलू आलं तरी हे राजीनामा मागतील. वागळे, सरोदे, विश्वंभर चौधरी यांच्या जीवाचं काय बरं वाईट झाले असतं तर कुत्र्याची पिलं मेली म्हणून ते तिकडे दुर्लक्ष करणार होते. अभिषेक घोसाळकर कुत्र्याचे पिलू आहे का? शिवसेनेचा नगरसेवक, एक प्रमुख पदाधिकारी अभिषेक घोसाळकर, ज्याची ज्या प्रकारे हत्या झाली, कोणतं वैयक्तिक कारण? वैयक्तिक कारणाने हत्या झाली म्हणतात, तुमची जबाबदारी नाही. बेकायदेशीर
पिस्तुलं तुम्ही पुरवताय भाजपच्या गुंडांना आमच्यावरती हल्ले करण्यासाठी. अभिषेक घोसाळकर पिलो आहे, त्याची पत्नी, त्याची लहान मुलगी, त्याचे माता पिता ही कुत्र्याची पिल्लं आहेत. अरे कुत्रे तुम्ही आहात, दिल्लीत जाऊन शेपट्या हलवताय आणि महाराष्ट्रातून मराठी माणसावर भुंकताय. एक लक्षात घ्या, या भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये अखेरची घरघर लागलेली आहे. या भाजपच्या गुंडाने एक लक्षात ठेवावं की सरकार दिल्लीतलंही बदलत आहे, राज्यातलाही बदलत आहे. तेव्हा हल्लेखोरांचा जो माज आहे तो आम्ही आमच्या पद्धतीने उतरवू. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.